अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडलेला आहे. आपण पाहिलं काही दिवसांपूर्वी वर्ध्यात सुद्धा अशा पद्धतीने कुठेतरी युवा पिढी बर्बाद होण्याच्या मार्गावर आहे. कठोर कारवाई अपेक्षित आहे. निश्चितपणे मागच्या काही दिवसापासनं काही वर्षांपासनं ड्रग्सचं काम हे त्या ठिकाणी वाढलेलं आहे. याच्यावर नियंत्रण घेण्याकरिता DRI ही केंद्रीय संस्था, त्याच पद्धतीनं स्थानिक पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानं मोठ्या प्रमाणात कारवाई त्या ठिकाणी होते आहे आणि अनेक ठिकाणी रेड करून आपण ते त्या ठिकाणी पकडलेलं आहे. दोषींवर कारवाई त्या ठिकाणी सुरू आहे. याच्यानंतरही भविष्यात ज्या ज्या टीप आम्हाला मिळतील तर निश्चितपणे कठोर कारवाई संबंधित लोकांवर करण्यात येईल. कुठंतरी अशा अनुषंगाने शहरात फ्लॅटमध्ये ड्रग मिळते आहे, म्हणजे कुठंतरी याचा विळखा वाढलेला आहे. तरुण पिढीवर कुठंतरी सगळं हे ड्रग माफिया जे आहे ते कुठंतरी खराब करण्याचं काम करतो. हे ड्रग रॅकेट पूर्ण मोडून काढण्याकरिता DRI आणि आमच्या राज्य शासनाच्या विविध संस्था ह्या आणि जिल्ह्याचे प्रशासन कठोर कारवाई त्या ठिकाणी करते आहे. ज्या ज्या ठिकाणी टिप मिळते त्या ठिकाणी रेड टाकण्यात येत आहे आणि तो महाल हस्तगत करण्यात येतो आहे. कुठंतरी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार अशा पद्धतीची चर्चा होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी म्हटलं का तशी चर्चा जर कुठंतरी असती तर आम्हालाही माहीत पडलं असतं. राजकारण करू नये असं राज्याचे मुख्यमंत्री. बरोबर आहे, कारण शेवटी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचं विलिनीकरण होणे अथवा न होणे हा पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे किंवा ते त्याच्यामध्ये निर्णय घेणार आहेत. तरी देखील आदरणीय अजितदादा आणि आदरणीय देवेंद्रजी यांचे जे संबंध होते त्या माध्यमातून अजित पवार गट कुठलाही निर्णय घेताना हे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विचारात घेतील. काय वाटतं ज्या पद्धतीनं काल अमोल मिटकरींना संशय व्यक्त केला आहे, ज्या पद्धतीनं 6 लोकांचं नाव आलं होतं तर 5 लोक कसे आहे, अशा बऱ्याच गोष्टी हळूहळू समोर येत आहेत. अनेक वेळेस कारण घडलेली घटना ही अतिशय दुःखद घटना आहे. सर्वांवर दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी कोसळलेला आहे. अनेक वेळेस कार्यकर्ते पदाधिकारी हे भावनेतून देखील अशा शंका व्यक्त करत असतात, परंतु ज्या काही कोणाला शंका असतील त्याची चौकशी करण्यात येईल.